शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने अखेर मार्गस्थ झाली असून आज ही पालखी खरं तर पंढरपूरच्या दिशेने जाते, मालेगावपर्यंत दाखल झाली आहे। पालखीचं मालेगाव नगरीत जोरदार स्वागत सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। पादुकाचं दर्शन करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। टाळ मृदुंगाचा गजर पाहायला मिळतोय, उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळते। पालखीचं मालेगाव नगरीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलंय, त्याची दृश्य सुद्धा आपण पुढारी न्यूजवरती पाहतो। यावेळी संत गजानन महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। या पालखी सोहळ्यातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देव इंगोले यांनी। शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी ही पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे आणि आज ही पालखी वाशिमच्या मालेगाव शहरामध्ये दाखल झालेली आहे। मालेगाव शहरात भाविकांकडून या पालखीचं जोरदार असं स्वागत करण्यात आलेलं आहे। ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहेत। तर या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले 700 पेक्षा जास्त वारकरी आहेत। या वारकऱ्यांसाठी चहा पाण्याची नाश्त्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि टाळ मृदंगाच्या गजरात विठुरायाचं नामस्मरण करत जय जयकार करत हे जे वारकरी आहेत ते पंढरपूरच्या दिशेने आता एक एक पाऊल पुढे टाकत आहेत। पुढचे 2 दिवस या सोहळ्याचा वाशिम जिल्ह्यामध्येच मुक्काम असणार आहे या पालखीचा आणि त्यानंतर मग हिंगोली जिल्ह्यामध्ये ही पालखी दाखल होईल। मात्र मालेगावमध्ये आज भक्तिमय असं वातावरण झालेलं आहे आणि भाविकांची एकच भावना या सगळ्यामध्ये दिसून येत आहे। देखील आज हा दिव्य सोहळा पुढे झाला डोहाळा मणीचा। देव इंगोले, पुढारी न्यूज, मालेगाव, वाशिम।